काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली, इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि मुंबईमध्ये लोकल अपघात झाला। अशा सर्व अपघातांमध्ये ज्यांनी कोणी हे सगळे प्रसंग अगदी जवळून बघितले त्यांच्यासाठी, किंवा ज्यांनी या अपघातामध्ये आपल्या खूप जवळचं माणूस गमावलं त्यांच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे। पुन्हा पुन्हा त्या घटना आठवत राहतात, पुन्हा पुन्हा ती दृश्य डोळ्यासमोर येतात, उदास वाटतं, कशात मन लागत नाही, धडधड होते, बेचैनी होते, भीती वाटते आणि परत असं काही होईल का या विचारांनी माणूस अस्वस्थ होतो। याला म्हणतात पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर। असं जर कोणी आपल्या आजूबाजूला असेल तर त्यांचं आपण शांत चित्ताने सगळं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांचं मन मोकळं करण्यासाठी संधी दिली पाहिजे। काळ हे या सर्वावर उत्तर किंवा उपाय आहेच, पण बराच वेळानंतरही जर आपण या त्रासातून मुक्त होत नसाल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, कारण आपण ज्या चक्रव्यूहात अडकला त्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर।